हे सगळं काय आहे ऋषी? जर का तूच आभास आहेस तर मग ही गोष्ट इतके दिवस का लपवून ठेवलीस? तुमचं लग्न ठरल्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट. मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत. आय एम सॉरी. कुठलाही निर्णय असा घाईघाईत घेऊ नकोस हा. लग्न होणार असेल तर ते कॉन्सर्टच्या दुसऱ्या दिवशीच. माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न करून जर आयुष्यभर कायम आनंदी राहू शकणार असेल तर काय हरकत आहे? मला एवढंच वाटतं की मला माझ्या आवडीचा लाईफ पार्टनर मिळावा. एवढं काय झालंय की तुला मला असं अर्जंटली भेटायचंय? मला तुला ऋषिकेश तिळगुळकर बद्दल एक न्यूज द्यायची आणि कदाचित ती तुझ्या फायद्याचीही असू शकते. एक मिनिट, तू मला काही का सांगशील त्याच्याबद्दल? तू तर ऋषीची बेस्ट फ्रेंड आहेस ना? होते, आता नाही. हो, अगं मी तर ऐकलं होतं की तुम्ही दोघं लग्न करताय म्हणून. हो, पण ते मोडलंय. मीच मोडलं आमचं लग्न. कारण ऋषिकेश तिळगुळकर एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात आहे. हो, असं कसं केलं ग कामिनी ऋषिकेशने तुझ्या बरोबर? म्हणजे इतके दिवस तो तुझ्याशी खोटं बोलत होता? हो साईराज, मला त्या ऋषीने फसवलंय आणि मला त्याला जन्माची अद्दल घडवायची. आय होप या सगळ्यामध्ये तूही मला मदत करशील. शुअर, वाय नॉट. कामिनी, आजपासून तुझा आणि माझा शत्रू एकच, ऋषिकेश तिळगुळकर. आता बघूया त्याला आपल्यापासून कोण वाचवतं ते. राईट. जिंदगी सुन टेंशन फ्री माझी कहाणी. हर गम करतो सरगम मी माझ्या सुरानी. साहोल त्याची येई दिन राती आभास प्यारा माझ्या सभोवती. हसविणी भेटीची मन त्या स्वप्नाची. थोडा दिवाना थोडा सयाना मी दुनियेत न्यारा. मी मनरंगी मी सतरंगी मी मस्त बोला प्यारा. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. ही जिंदगी गोड फॅन्टसी मी ही फसाना. सॉफ्ट अँड स्वीट ही मेलेडी मी ही तराना. येईना समोरी संपूद दुरी. सांगू किती झुरते मी माझी ही नावरते मी. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. श्रावण बाळ रॉकस्टार रॉकस्टार रॉकस्टार. वाव यार, म्हणजे आपण किती काय काय ट्राय करून जे अचीव करू शकलो नाही ते कामिनीने एका कॉल मध्ये पॉसिबल करून दाखवलंय. हा ना यार. ऋषा, कामिनी काय म्हणले रे तुला? मला तर आतापासूनच मजा यायली यार. नाही म्हणजे त्या सायराजचं लग्नाचं राहिलं दूरच, पण त्याच्या घमंडेपणाची अशी काय बँड वाजणार आहे ना का त्याचा आवाज त्याला आयुष्यभर ऐकायला येईल बघ. ए हो बरं ऋषी, मी काय म्हणते, कामिनी साईराजला ज्या ठिकाणी भेटणार आहे प्लीज तिला सांग त्या जागेचं नाव आपल्याला मेसेज करायला. बिकॉज साईराजला भेटते ती, वी नेव्हर नो यार. त्याचा काय भरोसा करायचा. वी शुड बी अवेअर ऑफ इट, यू नो. राईट पल्लवी. प्लॅनिंग प्रमाणे पहिली स्टेप कामिनी पूर्ण करते आणि दुसरी स्टेप आपल्याला पूर्ण करायची आहे उद्या.
आय होप सगळं प्लॅनिंग प्रमाणे घडेल. हा, मी उद्या सकाळच नाही तुझ्या घरी जातो आणि तिच्या घरी काय हालचाल आहे याचा अंदाज घेऊन तुम्हाला लगेच कळवतो. आणि एकदा का तू आम्हाला कळवलंस की मग आपली दुसरी स्टेप सुरू होईल. अगं बाई आलात, बसा पाणी आणते. नीतू काय ट्रॅफिक रस्त्यावरती हा दमलो बाबा. प्रत्येकाकडे गाडी आहे, लोक रोज नवीन गाड्या विकत घेतात. कोणाशी असे एकटेच बोलताय हा? एकटे ये ना समोर, हिच्याशी बोलतोय मी. तिचं लक्ष कुठे आहे? नीतू बाबा तुझ्याशी बोलतायत. बरं मला सांगा, भेटले का साईराजचे बाबा? हा, कसे आहे स्वभावाने, बोलायला कसे आहेत, देवाण घेवाण मानपान सगळं झालंय का? आणि मला सांगा, आज ते येता येता का राहिले? हो 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 हो, जरा पाणी तर पिऊ दे मला, शांत राहशील जरा. मला काय जाते बोलायला? तिकडे काय होत असेल या विचाराने ना माझं ना डोकंच लागलं ठणकायला. सांगा ना आता, काय बोलले साईराजचे बाबा? भेटले ना? नाही भेटले ते, काय? ते मुंबईतच आहेत. हो पण इथे येणार होते ना आपल्याला भेटायला पुण्यात. काही येणार होते, निघाले होते, वाटेत तब्येत बिघडली म्हणून परत मुंबईला गेले. रे देवा, म्हणजे आज सुद्धा साईराजच्या घरच्यांची भेट झाली नाही. पण त्यांनी तसं कळवायला हवं होतं ना आपल्याला. साईराजने निदान फोन करायचा, एक मेसेज तरी. कसा मेसेज करणार तो, कसा फोन करणार तो? त्या गडबडीमध्ये होता, सतत डॉक्टरांशी फोनवरती बोलत होता. रे बापरे, आता काय बोलणार? पण काही सिरियस नाही ना? असं सिरियस मध्ये काय नाहीये, होतील 1-2 दिवसामध्ये बरे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची तारीख बदललेली नाही. कॉन्सर्टच्या दुसऱ्या दिवशी लग्न करायचं हे पक्क आहे. चला, देवच पावला. काय ग, तुझं का मूड ऑफ आहे? हा, काय बोलला काय साईराज? हा? आई प्लीज आपण नंतर बोलूया या विषयावर. मी थकले आता खूप. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही दोघं फ्रेश व्हा, मी पानं घेते. हा? आणि नाग्याला पण सांगा. निलिमा, कप चहा दे ना. मिळणार नाही. आता तुम्ही जेवणाच्या वेळेला चहा घेणार आणि मग सांगणार निलिमा मला भूक नाही, मला नको आता जेवायला. काही मिळणार नाही चहा वगैरे. तुम्ही पटकन आता फ्रेश व्हा, मी जेवण वाढते. चला 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 चला. अगं निदान अर्धा कप तरी चहा दे ना प्लीज. आय जस्ट हेट हिम. तो मला कसा नकार देऊ शकतो? कोण समजतो कोण तो स्वतःला? अमनी अगं डोंट बी अपसेट. हे बघ, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. जस्ट काम डाऊन नाव. मी या ऋषिकेश तिळगुळकरला कधीच माफ नाही करणार. आय मेक शुअर की मला रडवल्याची किंमत त्याला नक्कीच मोजावी लागेल. साईराज, या कामात तू माझी मदत करशील का? ऑफकोर्स, वाय नॉट. थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं ऐकून. तुला माहितीये, त्याने इतके दिवस माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं आणि त्या दिवशी रात्री मला सांगितलं की त्याचं कुठल्या तरी दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे. हाऊ डिस्गस्टिंग. तुला मी सांगतो, जेव्हापासून तू मला फोनवर हे सगळं सांगितलंयस ना, तेव्हापासून मी इतका डिस्टर्ब्ड आहे. म्हणून सांगू तुला, आय मीन मला या गोष्टीवर विश्वासच बसू शकत नाही की तुझ्यासारख्या एवढ्या सुंदर मुलीबरोबर कोणी असं वागूच कसं शकतं. बघ ना साईराज, ही गोष्ट तुला कळतीये पण ऋषीला कळली नाही. जाऊ दे यार, तू लक्ष नको देऊस. तू कशाला त्याचा विचार करतेस? त्या ऋषीला ना तुझी कदरच नाहीये सुंदर मुलींची. आय मीन चांगल्या माणसांची किंवा चांगल्या गोष्टींची त्याला कदरच नाहीये. तो गावठीच राहणार. तू त्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज. यू आर राईट साईराज. म्हणूनच मी आमचं लग्न मोड आणि मला आता त्या ऋषिकेश तिळगुळकर बरोबर कुठलंच रिलेशन नकोय. मैत्रीचं सुद्धा नाही. खरं तर मला इतकं दुःख होत होतं, पण
हे सगळं कुणाशी शेअर करायचं तेच कळत नव्हतं. कुणासमोर मन मोकळं करावं हेही कळत नव्हतं. कमॉन कामिनी, तू मला आपलं समजत नाहीस का? ऑफकोर्स मानते साईराज, म्हणूनच तर मी तुला फोन केला आणि भेटायला बोलावलं. ऋषीच्या बाबतीतला माझा अंदाज चुकला, पण आय एम शुअर तुझ्या बाबतीत माझा अंदाज चुकणार नाही. कामिनी, तू फक्त मला सांग, जेव्हा जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा तेव्हा हा साईराज देशमुख तुझ्या पाठीशी असेल. थँक्यू सो मच साईराज. जर तू नसतास तर मी या शॉक मधून मी खरंच बाहेर पडू शकले असते की नाही, आय डाऊट. तू आता बघशीलच कामिनी, तू आणि मी मिळून त्या ऋषिकेश तिळगुळकरचा कसा बँड वाजवतो ते. डील. डन डील. हो हो हो, अहो असं काय करताय? म्हणून तेच सांगायला तर फोन केलाय तुम्हाला. हा, काळजी करू नका, मी आणखीन दिलीमा उद्या सकाळी जातीनं निमंत्रण पत्रिका घेऊन तुमच्याकडे येतो. मग तर झालं. अच्छा, ती अशी बोलायचंय. एक मिनिट, त्यांना विचार सकाळी किती वाजता भेटायचं, वेळ विचारून घे. हा हा हॅलो सुमन बोल. हो हो हो, वा वा वा, काय सांगतेस? अगं पण तिची मुलगी आमच्या नीतूपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ना? बापरे, आणि आत्ता लग्न ठरलं तिचं? नाही, कसं आहे ना, मुलीचं लग्न हे वेळेतच व्हायला पाहिजे. मी काका आत येऊ का? अरे ऋषी, सुम्या, या ना, या या. हा हॅलो सुमन, मी तुला उद्या करते सकाळी फोन. अगं नाही नाही, जरा लग्नाची गडबड आहे ना, एक काम लक्षात आलं. हो हो, करते फोन नक्की नक्की. हा, तुम्ही तिघे असे एकत्र, काही विशेष? म्हणजे सगळं ठीक आहे ना? हो काकू, सगळं ठीक आहे. ऍक्च्युली आम्ही काहीतरी ठरवलंय आणि तेच तुम्हाला सांगायला आलोय. काय ठरवलंय तुम्ही आणि कशाबद्दल? म्हणजे नेमकं काय करणार आहात? काका रिलॅक्स, काकू रिलॅक्स, टेन्शन घेऊ नका. आम्ही कुठलाही विरोध करायला नाही आलोय. हा, आम्ही तर उलट तुमची माफी मागायला आलोय. माफी? कशाबद्दल? काकू काका, ऍक्च्युली आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. म्हणजे नीतू आणि सैराचं लग्न होऊ नये म्हणून आम्ही खूप प्रयत्न केलेत आणि विरोध केला. इनफॅक्ट तुमच्याच पाहुण्यांसमोर आम्ही वाद घातला. आम्ही आता म्हटलं की बास, खूप झालं आता. हो ना सुम्या? हा हो हो, आम्हाला आता कळून चुकले ना, आम्ही जे काही करायला होते ते चुकीचं आहे. करेक्ट. आणि काय आहे की नीतूने लग्नाला होकार दिलाय, तुम्ही इतके छान खुश आहात, तर मग आम्ही कुठे आता या लग्नाला विरोध करायचा असं आम्हाला समजलंय आता. हा, आणि म्हणूनच तर आम्ही नीतूच्या लग्नासाठी तुम्हाला मदत करायला आलो. कोणतं बी काम असेल ना काका काकू, बिंदास सांगा आम्हाला, बिंदास सांगा. हा काकू काका, प्लीज प्लीज बघा ना, आम्हाला सुद्धा तुमच्या या आनंदात सहभागी करून घ्या ना, प्लीज प्लीज का, प्लीज का. तुमचं हे सगळं बोलणं ऐकून खूप छान वाटतंय आम्हाला, नाही का? हो ना, नुसते बोललात तरी ना कामाचा ताण असा कमी झाल्यासारखं वाटतं. नशीब डोक्यात काहीतरी शिरलं हिच्या. काकू, नीतू कुठे आहे? म्हणजे गेल्या काही दिवसापासून आम्ही फक्त भांडतोय. सो ऍक्च्युली मला तिची सुद्धा माफी मागायची. मी भेटून येऊ तिला? आहे रूम मध्ये, जा. ओके. काकू काका, मी काय म्हणते, आता काही काम असेल ना आम्हाला सांगा. सांगा भाऊ, काय काय काम आहे? हा, सांगा ना, काय काम करू ते. म्हणजे तुम्हाला काय बी मदत असेल ना मला सांगा, बिंदास सांगा, मी काय बी मदत करायला तयार आहे. हा, कामाचं होतच राहील, पण मला म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी
तू थोडा चहा बनवलास ना बरं होईल. म्हणजे काय आहे, आपल्याला काम करायला ना तरतरी येईल. काय हा हा बरोबर. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम काका. मी तुम्हाला ह्याच्यातही मदत करू शकते. सुम्या, चहा हा कन्न जाऊन चहा. नाही नको नको, मी करते चहा, तुम्ही बसा. नाही नाही काकू, तुम्ही थांबा. सुम्या जर सांगितले ना मग चालेल. नाही काकू, मी बनवतो ना, बेस्ट चहा बनवतो बघा. आमच्या घरात चहा बनवून बनवून मस्त प्रॅक्टिस झाली माझी. मस्त चहा जा, बनवतो. जा, जा. मला काय चहा प्यायलाशी मत. मी यादी देते सामानांची. कसला विचार करतेस? तू इथे असं अचानक? हो, मी इथे अचानक. का? कोणा दुसऱ्याची वाट बघत होतीस? मी कोणाची वाट बघणार? बरं झालं तू इथे आलास. मला तसंही तुला काही विचारायचं होतं, तुझ्या म्युझिक कॉन्सर्ट बद्दल. क्या बात. मला सुद्धा तुझ्याशी कॉन्सर्ट विषयी बोलायचं होतं. पण कॉन्सर्ट मध्ये मी प्लीज, तू मला काहीही सांगण्यापूर्वी ना आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. साईराजला ही अशी ऑफर देण्याचं नेमकं कारण काय? काय काय म्हणतेस तू? कसली ऑफर? त्याने मला सगळं सांगितलंय ऋषी. त्याने जर माझ्याबरोबर लग्न करायला नकार दिला तर तू कॉन्सर्टमधून माघार घेणार. ही अशी ऑफर दिलीस ना तू त्याला, राईट? असं म्हणाला तो? तू ही ऑफर त्याने मला केली आहे. स्टॉप इट ऋषी. तुला हेच हवं होतं ना, माझं लग्न मोडावं, मी एकटी पडावी. त्याने करून आपल्यात काही घडू शकेल, राईट? हे सगळं खोटं आहे नीतू. मी आणि त्याला ऑफर करणार? तू माझ्याबद्दल असा विचार तरी कसा करू शकतेस? तो आपल्यात फक्त भांडणं लावायचा प्रयत्न करतोय. तुला कळत कसं नाहीये, दिसत कसं नाहीये ग? हो प्लीज ऋषी, ही तुझी ऑफरवाली बातमी ना त्याने आधी नव्हती सांगितली मला, कारण मला वाईट वाटेल, मी हर्ट होईल म्हणून. पण मी कुणाला सांगतेय? तू का करशील माझ्या मनाचा विचार? नाही, कारण मी तर तुला नकार दिलाय, त्यामुळे तुला सतत मला हर्ट करायचंय, बरोबर? बस कर आता ऋषी. अरे काही दिवसात तुझं कामिनी बरोबर लग्न होणार आहे. आता तरी हे सगळं बंद कर. सो प्लीज, आता मला पण माझी लाईफ जगू दे आणि प्रॉब्लेम्स क्रिएट नको करू. इनफ नीतू, खूप ऐकून घेतलंय मी तुझं. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत ना? मग ऐक, नीट ऐक. सगळ्यात पहिली गोष्ट, मी साईराजला कुठलीही ऑफर किंवा धमकी दिलेली नाहीये. उलट त्याने मला ही ऑफर दिली होती आणि मी कॉन्सर्टमधून माघार घ्यावी म्हणून तो काय करू शकतो तुला चांगलंच माहिती. तू बघत आली आहेस. म्हणून या स्टेटमेंटवर एकदा नीट विचार कर, शांत डोक्याने विचार कर. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला कोणाशी कसं वागायचंय मला चांगलंच माहिती. मी तुला समजवायला तुझ्या रूम पर्यंत आलोय, कारण की मी आणि कामिनी फक्त चांगले मित्र आहोत, बेस्ट फ्रेंड्स. आमच्या लग्नाचं म्हणशील तर ते मी स्वतः मोडलंय. काय ऋषी, तू लग्न, तू काय केलंस तू हे? आणि आणि कधी घडलं हे सगळं? आय मीन ऋषी, कामिनीचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तू का केलंस हे? मला कारण सांग, का केलंस तू असं आणि कधी? कारण तुला चांगलंच माहिती आहे नीतू. जे प्रश्न तू मला विचारतीयस तेच प्रश्न स्वतःला आरशासमोर उभी राहून विचार. तुला उत्तर आपोआप मिळतं की मी असं का केलं.
हे बघ पल्लू, करमळकर 5, सबनीस 4, क्षीरसागर 2, मेहेंदळे 2, हा, आणि ऑफिस स्टाफ पण आहे, गणोरकर, सरंजामी वगैरे. सगळ्यांचे नंबर या फाईल मध्ये आहेत. सगळ्यांना आठवणीने फोन करायचे, विसरू नकोस पल्लू. आणि मी काय म्हणते पॉलिसी, आपण कॅटरिंगचं काय करायचं? हो चल चल चल. आत्ता नाही, आत्ता खूप काम आहेत. आपण उद्या सकाळी जाऊया ना. अगं निलिमा, तो उद्यापासून 4 दिवस नाहीये गावात, बाहेर जाणार आहे. आता निघायला हो आपल्याला. का? चल. हो. बरोबर, चला. येतो आम्ही, हा? नीतू, आम्ही जरा त्या कॅटररवाल्याकडे जाऊन येतो. हा, चला चला चला. अरे कामिनी, साईराज, तुम्ही या ना, बसा बसा. मी काय म्हणते, तुम्ही जाऊन या, मी थांबते. काका तुम्ही कुठे बाहेर जात होतात का? अरे बाहेर म्हणजे कॅटरिंग तिकडे चाललो होतो आम्ही. पण हरकत नाही, माझं काम फोनवरती होऊ शकतं. थांबूया घरी. आम्ही थांबतो घरी. थांबतो. नाही काका, इट्स ओके. तुम्ही माझ्यामुळे तुमचे प्लॅन्स चेंज नका करू. यू गाईज कॅरी ऑन. प्लीज. अहो, आणि आम्ही आहोत ना सगळे, डोंट वरी. तुम्ही जाऊन या. काका काकू, हो आम्हीच साईराजला इकडे इन्व्हाइट केलंय आज आमच्या नवीन मैत्रीचं सेलिब्रेशन करायला. त्यामुळे तुम्ही जा ना, आरामात जा, छान मस्त निवांत जा आणि आरामात या. हा, आम्ही घेऊ तुमच्या जावयाची काळजी. काय हो का? वा, फारच शहाण्यासारखी बोलायला लागली आता पल्लवी. आलो आम्ही जाऊन. हा, येतो का नीतू? बाय. तुमचं काय चाललंय? काय ग, लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची मानपानाची यादी करते मी. बिझी हा मी खूप. प्लीज. साईराज, कामिनी, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, सरबत वगैरे? नीतू, अगं काय इतकी फॉर्मल होतीयस? आणि काही नकोय आम्हाला. चला आपणही कामं करूयात. काय सांग मला, काय करायचं? बघतोयस ना ही सगळी तयारी. नीतूच्या आणि माझ्या लग्नासाठी सगळे किती आनंदात आहेत. पण एक क्षण विचार करून बघ, जर हे लग्न मी मोडलं तर सहन करू शकतील हे सगळे? आणि हा धक्का नीतूला सहन होईल का? आणि तिचे आई वडील कुणाला कुणाला उत्तरं देत फिरणार आहेत. आणि हे सगळं होणार कुणामुळे? फक्त तुझ्यामुळे. सो विचार कर आणि मला सांग की तू कॉन्सर्ट मध्ये गाणार आहेस की नाही.